टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना होत आहेत, मंदिरामध्ये पूजा आणि यज्ञ केले जात आहेत, मशिदी दर्ग्यामध्ये विजयासाठी नमाज अदा केली जात आहेत, गुरुद्वारामध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्या. एकूणच अवघ्या देशभरात टीम इंडियाला यश मिळावं यासाठी प्रार्थनांचा हा परिक्रमा सुरू आहे. एकूणच आपण पाहतो या दृश्यांमधून आपण समजू शकतो की प्रत्येक भारतीयाची तीव्र कळकळ कशा पद्धतीची आहे. दरम्यान 42 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर झाला आहे 248, 5 विकेटवर. टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. मुंबई, सोलापूर, वाराणसी, गोरखपूर अनेक ऑफिसेसमध्येही आज कारण देऊन सुट्ट्या टाकल्या जात आहेत. लोकलमध्येही काहीशा प्रमाणात गर्दी कमी दिसते आहे मुंबईमध्ये. अर्थात हेच चित्र अवघ्या देशभरात आहे. रस्त्यावर लोक कमी आणि घरातली ओरड जास्त असाच परिस्थिती. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत. नितीन, प्रचंड उत्साह आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत. नितीन, आपण पाहतोय या मॅचचा प्रचंड उत्साह सगळीकडे दिसतोय, तेच जल्लोषी वातावरण आहे, काय सांगाल? निश्चितपणे ऋषी, पुण्यामध्ये देखील भारत ऑस्ट्रेलियातली ही जी सेमीफायनल आहे त्याचा जल्लोष जागोजागी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की स्क्रीनवरती प्रोजेक्टर लावून मॅच पाहिली जाते आणि फक्त मॅच पाहिली जात नाही तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी क्रिकेट रसिकांची झालेली आपण पाहू शकतो आणि एकत्रित येऊन मॅचचा आनंद घेतला जातोय. आणि ज्या पद्धतीनं आता विकेट जसे ऑस्ट्रेलियाचे पडत आहेत तसं जल्लोष देखील साजरा केला जातोय. आणि ही स्थिती फक्त या ठिकाणी नाही आहे तर पुण्यातल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं एकत्र येऊन मॅच पाहिली जाते, मॅचचा आनंद घेतला जाऊ शकतो. आपण पाहू शकतो किती मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक प्रेक्षक या ठिकाणी जमलेले आहेत. त्यासाठी या मॅच पाहण्यासाठी खास मांडवाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, प्रोजेक्टर लावलेले आलेलं आहे आणि मॅचमध्ये जसे चढ उतार येत आहेत तसं प्रतिबिंब तसं या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणचे क्रिकेट रसिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. काय तुम्ही सांगत, तुम्ही मॅच पाहण्याची व्यवस्था केलेली आहे, काय तुमचा अंदाज आहे आणि काय सेलिब्रेशनची तयारी तुम्ही केली? सेलिब्रेशन करण्यासाठी शिवाजीनगर भागामध्ये गोरगरीब विद्यार्थी राहतात हॉस्टेलमध्ये, त्यांची तर त्यांना हॉस्टेलमध्ये टीव्ही वगैरे नसतो म्हणून देवस्थानच्या वतीने आणि सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने ही स्क्रीन लावून सेलिब्रेशन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि संध्याकाळी मॅच जिंकल्यानंतर आम्ही इथेच फटाकडे साखर वाटून आम्ही सेलिब्रेशन साजरं करणार आहोत. भारत जिंकेल असा अंदाज आहे आणि ज्या पद्धतीने विकेट जात आहेत त्यानंतर मोठा उत्साह या ठिकाणी पाहू शकतोय आपण आणि त्याचबरोबर जल्लोषाची तयारी देखील केलेली आहे. तू सांग, तू इथं मॅच पाहायला आलेला आहे, काय तुझा अंदाज आहे, काय सेलिब्रेशनची तयारी? हे त्यांनी ऑर्गनाईज केलेली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण आम्ही हॉस्टेलाइटला जनरली मॅच बघायला भेटत नाही. तर आम्ही थँकफुल आहेत ऑर्गनायझर्सला की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आय होप इंडिया जिंकेल. त्यांनी सध्या तरी पोझिशन चांगले आहे आणि होपफुली बॅट्समन चांगले खेळतील. ऋषी, आपण पाहू शकतो प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी रिॲक्शन्स येत आहेत क्रिकेट रसिकांच्या, प्रेक्षकांच्या आणि मोठा उत्साह आत्ताची परिस्थिती आहे त्यानंतर तरी या ठिकाणी आणि पुण्यातल्या क्रिकेट रसिकांमध्ये पाहायला मिळतो. ऋषी, नक्कीच नितीन, केवळ हे एका ठिकाणचं दृश्य नाही तर पुण्यात अशा पद्धतीचं चित्र हे सर्वच थरातनं आणि सर्व स्तरावर सगळीकडे दिसणार आहे. मॉलमध्येही व्यवस्था केली. आज पुणेकरांमधला उत्साह काय सांगतोय? ऋषी, निश्चितच पुणेकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण ही जी गर्दी पाहतोय ती वाढत चाललेली आहे आणि जशी भारताची पोझिशन स्ट्रॉंग होत जाईल, भारताची बॅटिंग सुरू होईल त्यानंतर ही गर्दी वाढेल. इथली जशी गर्दी वाढेल तशीच रस्त्यांवरची गर्दी असेल, कार्यालयांमधली गर्दी असेल ती कमी होत जाणार आहे. पुण्यात सकाळपासूनच रस्त्यावरची जी नेहमीची वर्दळ असते ती किंवा ट्रॅफिक असते ती कमी प्रमाणात पाहायला मिळते आणि जशी ही मॅच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे तशी ती वर्दळ किंवा वाहतूक कमी होते आणि क्रिकेट रसिकांची जी पावलं आहेत ती जिथं मॅच पाहता येईल, घरी असेल, कार्यालयात असेल, अशा सार्वजनिक ठिकाणी असेल तिथं पाहायला मिळते. त्यामुळे हा उत्साह क्रिकेट रसिकांमधला पुण्यामध्ये सर्वत्रच आत्ताही पाहायला मिळतोय आणि तो जशी मॅच पुढे जाईल तसं वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भारताची बॅटिंग ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तो हा उत्साह शिगेला पोहोचलेला असेल. नक्कीच नितीन, आपण पाहतोय हा उत्साह अशाच पद्धतीनं वाढत जाणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया 43 ओव्हरवर 5 विकेट 252 असा स्कोर आहे. धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.